नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास घटक क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या धड्याची माहिती अभ्यासणार आहोत. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. बघा, इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये प्रथम आपण बघणार आहोत प्राचीन काळातील इतिहास लेखन. बघा, प्राचीन काळामध्ये भारतामध्ये कशा प्रकारचे इतिहास लेखन झालेलं आहे याविषयीची माहिती आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायची आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला सांगता येतं की मौखिक परंपरा सुरुवातीला अस्तित्वात होती. त्यानंतर आपल्याला भौतिक साधनांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला प्राचीन काळातील इतिहास लेखनाविषयीची माहिती मिळते. त्यानंतर अनेक प्रकारचं साहित्यसुद्धा लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. या साहित्यामध्ये धार्मिक साहित्यसुद्धा आहे, प्रवास वर्णनसुद्धा आहे, राजांची चरित्रे आहेत आणि उदाहरण म्हणून आपल्याला हर्षवर्धन यांचं बाणभट्ट या कवीनं हर्षचरित नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला या प्राचीन काळातील इतिहास लेखनामध्ये सांगता येते. कशा प्रकारे ते आपण सविस्तरपणे बघू. बघा, प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैव परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ भौतिक परंपरेने जपल्या जात. बघा, आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे की प्राचीन काळामध्ये इतिहास लेखनाची जी काही परंपरा होती ही प्रामुख्याने मौखिक परंपरा असलेली आपल्याला दिसून येते. कारण मौखिक परंपरा म्हणजे काय, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गोष्टी स्वरूपात किंवा दंतकथेच्या माध्यमातून ऐकीव माहितीच्या आधारे इतिहास हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून याला मौखिक परंपरा असं म्हणतात. आणि या मौखिक परंपरेमध्ये आपल्या पूर्वजांनी कशा प्रकारे पराक्रम केलेले आहे आणि दैवत परंपरा कशा प्रकारची आहे, कोणत्या देवांची ईश्वरांची पूजा अर्चा केली जात असायची, त्यासोबतच समाजामध्ये कोणत्या प्रकारचे बदल झालेले आहेत याविषयीची माहिती आपल्याला मौखिक परंपरेच्या माध्यमातून मिळते. आणि हेच प्राचीन इतिहास लेखनाची सुरुवात आपल्याला दिसून येते. त्यानंतर इसवी सन 1921मध्ये भारताच्या म्हणजे सिंधू संस्कृतीचा म्हणजेच हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असं दिसतं. बघा, आता 1921ला हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्यानंतर भारताचा इतिहास हा जवळपास 5000 वर्षे जुना झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आता 2000 साल सुरू आहे, म्हणजे 21वं शतक सुरू आहे, तर अजून 3000 वर्षे जुने हा कालखंड पकडून म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून आपल्याला 5000 वर्षाची संस्कृती किंवा कालखंड मिळालेला आहे. आणि परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी जी आहे ती मात्र वाचण्यात अजून यश आलेलं नाही. कारण आपल्याला माहीत आहे की हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करत असताना आपल्याला हडप्पा संस्कृतीची अनेक साधने मिळालेली आहेत. मातीची भांडी असेल किंवा या संस्कृतीचा आपण जी वैशिष्ट्ये आहेत त्यांची आपण माहिती अभ्यासलेली आहे. परंतु काही लेख असे आहेत हडप्पा संस्कृतीचे की अजूनही त्याचं वाचन झालेलं नाही, कारण लिपीचा शोध लागलेला नाही. हडप्पाकालीन लिपी कोणत्या प्रकारची होती, त्या लिपीचा शोध लागला नसल्यामुळं कोणत्या प्रकारची भाषा अस्तित्वात होती याविषयीची माहिती आपल्याला मिळत नाही. आणि जर कदाचित हडप्पा संस्कृतीतील लिपीचा शोध लागला तर कदाचित आपला इतिहास हा अधिक जुना होऊ शकतो. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील आहे. बघा, इथं आपल्याला भौतिक साधनांविषयीची माहिती सांगता येते. आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये मौखिक परंपरा बघितली होती आणि या मौखिक परंपरेच्या माध्यमातून पूर्वजांचे पराक्रम, दैविक परंपरा आणि सामाजिक बदल कशा प्रकारचे झाले याविषयीची माहिती आपण मिळवली. आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की भौतिक साधने, म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये जेवढे काही साधनं उपलब्ध आहेत त्यामध्ये भौतिक साधनांच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन काळातील इतिहास लेखन परंपरा कशा प्रकारची होती याविषयीची माहिती मिळते. बघा, त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. म्हणजे भारतातील सर्वात प्राचीन जो शिलालेख मिळालेला आहे हा सम्राट अशोकांचा मिळालेला आहे. आणि सम्राट अशोकाचे कोरीवलेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरण म्हणून आपल्याला सांगता
सांगता येतं की सारनाथ येथील अशोक स्तंभ आहे आणि सांचीचा स्तूपसुद्धा आहे आणि भारूचचा स्तूपसुद्धा आहे आणि हे सगळं मध्य प्रदेशमध्ये आपल्याला हे दिसून आलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. म्हणजे प्राचीन काळातील जे इतिहासाची भौतिक साधने आहेत त्यामध्ये यांचा समावेश होतो आणि यामधूनच आपल्याला महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळालेली आहे. आणि या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळं संबंधित राजाचा जो कालखंड आहे, त्यांची वंशावळ आहे, त्याचा साम्राज्याचा विस्तार कुठपर्यंत झालेला आहे, त्याच्या काळामध्ये कशा प्रकारची शासन व्यवस्था होती, त्याच्या काळामध्ये महत्त्वाच्या कोणत्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. आपण घटक क्रमांक 1 मध्ये मानवाच्या जीवनाचा सर्वांगीण वाटचालीचं दर्शन जर इतिहासामध्ये करायला पाहिजे अशा प्रकारचा विचार अनेक पाश्चिमात्य विचारवंतांनी मांडलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं या भौतिक साधनांच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारची म्हणजेच मानवाच्या जीवनाच्या सर्वांगीण माहिती मिळण्यास मदत होते. त्यानंतर प्राचीन भारतीय इतिहासामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये आपल्याला आढळून येतात. बघा, आता प्राचीन भारतातील माहिती मिळवण्याचं एक तिसरं साधन म्हणजे कोणतं आहे? साहित्य. पहिलं साधन आपण बघितलं मौखिक परंपरा होती, दुसरं बघितलं कोरीव लेख म्हणजेच भौतिक साधने होते आणि आता तिसरं आहे साहित्य. मग आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे की प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत. महाकाव्य म्हणजे महान व अतिशय मोठ्या विस्तृत सविस्तर अशा प्रकारची माहिती आपल्याला रामायण हे रामाविषयीची माहिती सांगणारं महाकाव्य आहे आणि रामायण हे वाल्मिकी ऋषी या मुनींनी लिहिलेलं आहे, तर व्यास मुनींनी महाभारत हे महाकाव्य लिहिलेलं आहे. आणि याच्या माध्यमातून भारताची प्राचीन संस्कृती कशा प्रकारची होती याविषयीची माहिती मिळण्यास आपल्याला मदत होते. यासोबतच काही पुराणे आहेत, 18 पुराणे आहेत. उदाहरणार्थ देवदेवतांचं कौतुक किंवा देवतांची प्रशंसा आपल्याला या पुराणामध्ये केलेली आहे. उदाहरणार्थ शिवपुराणामध्ये भगवान शंकराचं कौतुक केलेलं, स्तुती केलेली आहे. विष्णू पुराण आहे, विष्णू या देवतेचं काय केलेलं आहे? गौरव किंवा स्तुती केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे 18 पुराण असलेल्या आपल्याला दिसून येतात. यासोबतच काही धार्मिक ग्रंथांमध्ये जैन आणि बौद्ध ग्रंथांचा समावेश होतो. आपल्याला माहीत आहे की इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकामध्ये भारतामध्ये जैन आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे आणि या धर्मामध्ये सुद्धा अनेक ग्रंथ लिहिलेले आपल्याला दिसून येतात. त्या ग्रंथांचं वाचन केल्याच आपल्याला तत्कालीन काळातील इतिहास लेखनाची परंपरा समजते. या व्यतिरिक्त भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य म्हणजे आता हे धार्मिक ग्रंथ आहेत, याशिवायही अनेक ऐतिहासिक साहित्यसुद्धा लिहिलेलं आहे. तसेच परकीय प्रवाशांनी प्रवास वर्णनेसुद्धा लिहिलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की प्राचीन भारतामध्ये चीन या देशाचे अनेक प्रवासी भारतामध्ये प्रवास केला तेव्हा भारतातील त्यांनी समाज घटकाचं आणि भूभागाचं वर्णन केलेलं आहे. त्याला प्रवास वर्णन असं म्हणतात आणि हेच प्राचीन भारतातील इतिहासाची साधने आपल्याला सांगता येतात. आता या साहित्यामध्ये लिखित साहित्यांमध्येच प्राचीन काळातील राजांचे चरित्र तसेच राजघरांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहासाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. म्हणजे बघा, म्हणजे इतिहासाचं लेखन सांगणारं जे महत्त्वाचं चरित्रग्रंथ आहेत हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला दिसून येतो. आणि उदाहरण म्हणून आपल्याला इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलेलं आहे आणि ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचं ते आहे. या ग्रंथांमध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे बाणभट्ट या कवीनं सम्राट हर्षवर्धन या राजावर लिहिलेलं जे पुस्तक आहे हर्षचरित याविषयीचे आपल्याला प्राचीन भारतातील इतिहास लेखन कशा प्रकारचं होतं याविषयीची माहिती मिळते. त्यानंतर आता आपण बघू मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन.
आता बघा, आपण प्राचीन भारतातली इतिहास लेखनाची माहिती अभ्यासलेली आहे. तशाच प्रकारे आता मध्ययुगीन कालखंडातील इतिहास लेखनाची परंपरा कशी होती याविषयी माहिती आपल्याला अभ्यासायची आहे. आणि साधारणतः मध्ययुगाचा कालखंड हा इसवी सन 12वे शतक ते 16व्या शतकापर्यंत केला जातो. आणि या 400-500 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतामध्ये मुस्लिमांची जी सत्ता होती, मुस्लिम सत्तेमध्ये काही इतिहासकारांनी लिखाण केलेलं आहे, त्यांचा समावेश आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहास लेखनामध्ये केला जातो. बघा, इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्हण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. बघा, मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहीत आहे की मुघल सत्तेची स्थापना भारतामध्ये झालेली आहे. पण त्याच्यापूर्वी जेव्हा 12व्या शतकामध्ये सुलतानशाहीची सत्ता भारतामध्ये सुलतानशाही सुरू झाली होती, या सुलतानशाहीमध्ये कल्हण नावाचा एक विचारवंत किंवा इतिहासकार होऊन गेलेला आहे. त्यानं काश्मीर या प्रदेशाविषयीचं सविस्तर वर्णन लिहिलेला राजतरंगिणी हा ग्रंथ आहे. आणि इतिहास लेखन कसे असावे याच्या आधुनिकतेशी अगदी मिळता जुळता हा ग्रंथ आपल्याला दिसून येतो. म्हणजे पाश्चात्य इतिहासकारांनी जे 18व्या शतकामध्ये इतिहास लेखन कसं असावं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु 12व्या शतकामध्ये सुद्धा भारतीय इतिहासकारांनी इतिहास लेखन कसं करावं याविषयीचे मत मांडलेलं आहे. मग आता या कल्हणच्या ग्रंथांमध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असाच उल्लेख त्यानं केलेला आहे. म्हणजे बघा, पाश्चात्य इतिहासकारांनी सांगितलं की वस्तुनिष्ठ साधनांचा अभ्यास करून इतिहास लेखन करायला पाहिजे, त्या साधनांचा चिकित्सक अभ्यास करून लिखाण करायला पाहिजे. परंतु 12व्या शतकामध्ये भारतामध्ये सुद्धा साधनांचा चिकित्सक अभ्यास करून कल्हण या विचारवंतानं किंवा इतिहासकारानं लिखाण केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये कशा प्रकारे इतिहास लेखन होतं याविषयीची माहिती सांगता येते. बघा, मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. बघा, आता मध्ययुगीन भारतामध्ये बर्नी हा एक इतिहासकार होऊन गेलेला आहे. त्यानंतर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक आहे, त्यानंसुद्धा त्याचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्याच्या ग्रंथाचा सुद्धा समावेश मध्ययुगीन भारताच्या इतिहास लेखनामध्ये केला जातो. त्यासोबतच बखर हा एक लिखाणाचा प्रकार आपल्याला या काळामध्ये दिसून येतो. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये अशा प्रकारे 3 मुद्द्यांचा आपल्याला समावेश करता येतो. तर बघा, मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. बघा, त्यानं फिरोजशाह तुघलकाच्या दरबारामध्ये हा बर्नी राजदरबारामध्ये होता आणि त्यानं तारीख-ए फिरोजशाही या त्याच्या ग्रंथांमध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. बघा, पाश्चात्य इतिहासकारांनी जे इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला होता तो बर्नी या इतिहासकारानं मध्ययुगामध्ये सांगितलेला आपल्याला दिसून येतो. तो म्हणतो, बघा काय म्हणतो तो, की त्याच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणाचेही चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. म्हणजे बघा, फक्त आपण बघतोय की आपण इतिहासामध्ये राजाचा पराक्रम, युद्ध, त्याने किती लढाया जिंकल्या अशा प्रकारची माहिती आपण अभ्यासत असतो. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा समाजामध्ये सर्वांगीण सांस्कृतिक जीवनावर आधारित लेखन केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार बर्नी या इतिहासकारानं मांडलेला आहे. कारण हा विचार का त्यानं मांडलेला आहे, कारण राजाच्या दरबारामध्ये हे इतिहासकार नोकरीला होते आणि राजाच्या दरबारामध्ये नोकरी करत असताना राजाच्या विरोधात आपल्याला लिखाण करता येत नाही आणि त्याच्यामुळं त्यानं हा उद्देश स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. कारण राजाच्या दरबारामध्ये नोकरी करत असताना राजाच्या विरोधात जर आपण लिखाण केलं किंवा राजांच्या चुकांचं जर आपण लिखाण केलं तर आपल्याला राजदरबारामधून हकालपट्टी मिळू शकते. अशा प्रकारचा विचार ते करत असल्यामुळं राजाच्या विरोधात लिखाण केलेलं आढळून येत नाही. परंतु बर्नी मात्र याला अपवाद दिसून येतो. बर्नीनं स्पष्ट सांगितलेलं आहे की राजा जर चुकत असेल, राजा जरी असला तरी राजा हा मनुष्य आहे आणि मनुष्याकडून सुद्धा चुकी होऊ शकते आणि म्हणून राजाचं
लिहिण्याच्या काही चुका झालेल्या असतील तर त्याचंसुद्धा आपण इतिहास लेखनामध्ये लिखाण करायला पाहिजे. अशा प्रकारचे आधुनिक काळातील इतिहास लेखन पद्धतीचे जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला बर्नीच्या इतिहास लेखनामध्ये आढळून येते. तो म्हणतोय की एवढेच नव्हे तर संबंधित काळातील म्हणजे त्या काळातील विद्वान व्यक्ती असतील, समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, त्यापैकी विद्वान म्हणजे त्या सर्व प्रकारच्या लोकांचं इतिहास लेखनामध्ये त्यांनी समावेश करायला पाहिजे. विद्वान व्यक्ती, अभ्यासक असतील, साहित्यिक असतील किंवा संत असतात, यांच्या सांस्कृतिक जीवनावर कसा प्रभाव पडला याचंही इतिहासकारानं अवलोकन केलं पाहिजे. आणि बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची अधिकच व्याप्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे आपल्याला मुघल बादशाहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात आपल्याला प्रामुख्याने राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा यांनाच महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते, जे बर्नीच्या लिखाणामध्ये नव्हतं. बघा, मग आता आपण सुरुवातीला अभ्यासल्याप्रमाणे की मुघल कालखंडामध्ये राजांच्या दरबारामध्ये हे इतिहासकार नोकरी करत असल्यामुळं राजांच्या विरोधात लिखाण करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून राजांची स्तुती करणे आणि राजांप्रती आपली निष्ठा व्यक्त करणे एवढ्यावरच त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि त्याखेरीज म्हणजे या व्यतिरिक्त त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचाही अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू झालेली आहे. म्हणजे आता पूर्वी प्राचीन काळापासून जे काही इतिहास लेखन झालेलं आहे त्यामध्ये चित्रांचा समावेश केलेला नव्हता, पद्यात्मक स्वरूपात लिखाण केलेलं नव्हतं. महाकाव्य जर सोडलं तर सर्व आपल्याला गद्य स्वरूपात लिखाण झालेलं आहे. परंतु मुघल कालखंडामध्ये शाहिरी हा जो वाङ्मय प्रकार सुरू झालेला आहे, हे शाहिरी म्हणजेच पद्यात्मक स्वरूपात सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि यामध्ये मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचं आत्मचरित्र तुझुकी बाबरी, त्याला मराठीमध्ये बाबरनामा असंही म्हटलं जातं. आणि या तुझुकी बाबरीमध्ये त्याला करावे लागणारे जे युद्धवर्णन आहे त्या युद्धवर्णनाचं लेखन त्यानं या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. यासोबतच त्यानं आपल्या जीवनामध्ये कुठं कुठं प्रवास केलेला आहे त्या प्रदेशाविषयीची माहिती, त्याला शहर कशा प्रकारचे दिसलेले आहेत त्या शहरांचे वर्णन आणि तेथील स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज म्हणजे संस्कृती, रूढी, परंपरा आणि वनस्पती कोणत्या प्रकारच्या आहेत, त्यांचं महत्त्व काय आहे यांचं बारकाईने निरीक्षण आपल्या ग्रंथांमध्ये त्यानं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजेच आपल्याला तुझुकी बाबरी किंवा बाबरनामा या ग्रंथांमध्ये मुघल सत्तेची तत्कालीन काळातील जी परिस्थिती आहे ते समजून घेण्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत हा ग्रंथ आपल्याला करतो. आणि इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल, बघा आपण पहिलं नाव बर्नीचं घेतलं होतं, त्यानंतर दुसरं बाबर आणि तिसरं आहे अबुल फजल. बघा आता इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यानं लिहिलेला अकबरनामा याला आईने अकबरी असंही म्हटलं जातं. या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे कारण मुघल सम्राटांमध्ये सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून अकबर याचं नाव घेतलं जातं. आणि या अकबराचा दरबार हा प्रामुख्याने नवरत्नांचा दरबार म्हणून ओळखला जातो. त्यातील एक रत्न म्हणजे हा अबुल फजल आहे आणि हा इतिहासकार आहे. त्यानं आपल्या राजदरबारामध्ये तो नोकरी करत असताना त्याला साधने, डॉक्युमेंटरीज, कागदपत्रे जवळून बघता आली असल्यामुळं त्यानं त्या साधनांचा अभ्यास करून इतिहास लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. बघा, अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक ग्रंथांचे किंवा कागदपत्रांचे त्यानं काळजीपूर्वक काय केलेलं आहे संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही त्याच्या लेखनाचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते. म्हणजे संशोधन पद्धती जी आजची आहे ती पूर्वग्रहरहित आणि वास्तववादी असं मानल्या जातं. कारण तो स्वतः राजदरबारामध्ये नोकरीला असल्यामुळं सर्व प्रकारची कागदपत्रे त्याला सहज उपलब्ध झालेली आहेत आणि त्या साधनांचा चिकित्सक अभ्यास करूनच त्यानं हा ग्रंथ लिखाण केलेला आहे. त्यानंतर आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये बखर हा एक नवीन साहित्य प्रकार आपल्याला लेखन प्रकार दिसून येतो. याच्यामध्ये बखर हा शब्द खबर
या शब्दापासून तयार झालेला आहे आणि खबर म्हणजे बातमी. तर यामध्ये आपण म्हणतो समोरचा आपण दैनंदिन जीवन जगत असताना बकबक करू नको असं म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर जास्त बोलत असेल तर त्याला म्हणतो आपण बकबक करू नको. बकबक म्हणजे काय की बकणे म्हणजे बोलणे आणि यातूनच हा लिखाणाचा प्रकार उदयास आलेला आपल्याला दिसतो. बघा, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्र याविषयींचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते आणि विशेषतः मराठ्यांच्या कालखंडामध्ये या बखर या साहित्य प्रकाराला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. यामध्येच विशेषतः बखरींचे जे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात तर त्याचं केंद्रबिंदू आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आढळून येतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी झालेलं बखरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये लिखाण झालेलं बखरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर लिखाण झालेलं बखर, अशा प्रकारे हे 3 प्रकार पडतात. आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये किंवा कालखंडामध्ये काही अनेक सैनिक असलेले दिसून येतात. त्यांनी हा लिखाण प्रकार सुरू केलेला आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये प्रामुख्याने कृष्णाजी अनंत सभासद या व्यक्तीनं जी बखर लिहिली त्याला सभासद बखर असं म्हणतात. आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत किंवा छत्रपती राजाराम यांनी शिवाजी महाराजांची माहिती सांगावी असा आदेश केल्यानंतर कृष्णाजी अनंत सभासद यांनी जे आठवणी सांगितलेल्या आहे त्या आठवणी म्हणजे सभासद बखर असं आपल्याला म्हणता येतं. आता राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ही बखर लिहिलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची सविस्तर माहिती या बखरींमधून आपल्याला मिळते. आता बखरीचे अनेक प्रकार आहेत. प्रामुख्याने आपल्याला सभासद बखरनंतर पानिपतच्या लढाईंचं वर्णन करणाऱ्या अनेक बखरी आहेत. यामध्ये पानिपतची बखर ही स्वतंत्र एक बखर आहे आणि पानिपतच्या लढाईचंच वर्णन आपल्याला भाऊसाहेबांची बखर ही सुद्धा स्वतंत्र पाहायला मिळते. यासोबतच होळकरांची कैफियत म्हणजे तक्रार. तुम्हाला माहीत आहे की मल्हारराव होळकर यांचं होळकर घराणं महाराष्ट्रामध्ये आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला होळकरांची कैफियत या बखरीमधून मिळते आणि त्यांचे घराणे, त्यांचे योगदान काय आहे याविषयीची माहिती मिळते. आणि बखरीचे अशा प्रकारे या व्यतिरिक्त चरित्रात्मक म्हणजे एखाद्या व्यक्तीची माहितीसुद्धा सविस्तरपणे मांडलेली आहे. चरित्रात्मक म्हणजे वंशावळीची सुद्धा माहिती दिलेली आहे. प्रसंग वर्णनात्मक विशिष्ट अशा प्रसंगावर सुद्धा बखरी लिहिलेल्या आहेत. उदाहरणार्थ अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची फजिती, गड आला पण सिंह गेला, अशा प्रकारे अनेक जे प्रसंग आहेत या प्रसंगावर सुद्धा बखरी लिहिलेल्या आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर पंथीय मराठ्यांच्या किंवा मध्ययुगीन भारतामध्ये अनेक प्रकारचे पंथ उदयाला आलेले आहेत. त्या पंथांविषयीची माहिती आपल्याला ज्या बखरींमधून मिळते त्याला पंथीय बखर असं म्हणतात. उदाहरणार्थ कबीर पंथ, वारकरी पंथ, महानुभाव पंथ, अशा प्रकारे. त्यानंतर आत्मचरित्रपर म्हणजे विशिष्ट अशा व्यक्तीनं काही माहिती लिहून ठेवलेली आहे त्याचा समावेश आपल्याला आत्मचरित्रपर बखरींमध्ये होतो. त्यानंतर कैफियत बघा, आपण सुरुवातीलाच बघितलं होळकरांची तक्रार छत्रपती शिवाजी महाराजांकडे करण्यासाठी ही लिहिलेली आहे. त्यानंतर पौराणिक आणि राजनीतीपर म्हणजे पुराणामध्ये काही देवदेवतांविषयीची माहितीवर आधारित सुद्धा बखरी लिहिलेली आहे. आणि काही राजनीतीपर म्हणजे राजकारणावर सुद्धा काही बखरी लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि अशा प्रकारे आपल्याला या व्हिडिओजमध्ये भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये याविषयीची प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील जे इतिहास लेखन आहे याविषयी माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू आधुनिक काळातील इतिहास लेखन. परंतु आधुनिक काळातील इतिहास लेखनाविषयीची माहिती अभ्यासत असताना 20व्या शतकात ब्रिटिशांचा आधुनिक कालखंड हा प्रामुख्याने ब्रिटिशांचा कालखंड म्हणून ओळखल्या जातो. म्हणजेच आपण प्राचीन भारताचा इतिहास हा स्वतंत्र भारताचा आहे. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन हे सुद्धा भारताविषयीचं आहे. परंतु आधुनिक कालखंड हा प्रामुख्याने ब्रिटिशांचा कालखंड म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन केल्यानंतर ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून जे इतिहास लेखन झालेलं आहे ते वसाहतवादी विचार इतिहास लेखन आपल्याला म्हणतात. आणि याचा समावेश आपल्याला या आधुनिक काळातील इतिहास लेखनामध्ये केला जातो. कशा प्रकारे ते आपण बघूया.
बघा 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. पुरातत्व म्हणजे काय हे आपण सुरुवातीला अभ्यासलेलं आहे. आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली भारतातील अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलेलं आहे. उत्खनन म्हणजे जमीन खोदून जे अवशेष किंवा साधने मिळतात त्यांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला पुरातत्वशास्त्र असं म्हणतात. आणि उत्खनन म्हणजे जमीन खोदणे. आणि अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली हे जेव्हा त्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे सरसंचालक होते म्हणजे प्रमुख होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन करण्यात आलेलं आहे, खोदकाम केलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये ज्या ज्या ठिकाणांचा किंवा स्थळांचा समावेश आहे त्याच ठिकाणी त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. उदाहरणार्थ आपल्याला भारूचचं स्तूप, हुयनस्तंगचं प्रवास वर्णनामध्ये हुयनस्तंग हा प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये येऊन गेलेला आहे आणि त्यानं कशा प्रकारचे भारतातील स्थळांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या हुयनस्तंगच्या प्रवास वर्णनामध्ये ज्या ज्या ठिकाणांची नावं आहेत त्याच ठिकाणी कॅनिंगहॅम यांनी उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येते. आणि कॅनिंगहॅम नंतर जॉन मार्शल हे सरसंचालक झालेले आहेत. आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये भारताची जी सर्वात प्राचीन संस्कृती आहे हडप्पा संस्कृती हिचा शोध लागलेला आहे. आणि आपण सुरुवातीला अभ्यासलेला आहे की 1921मध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागलेला आहे. आणि या संस्कृतीचा शोध लागल्यामुळं भारतीय संस्कृतीचा इतिहास हा इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकांपर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे. बघा इथं अलेक्झांडर कॅनिंगहॅम आणि सर जॉन मार्शल यांचं चित्र दाखवलेलं आहे. अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांचा जन्म 23 जानेवारी 1814ला आणि 14 नोव्हेंबर 1893ला मृत्यू झालेला आहे. तर जॉन मार्शल यांचा जन्म 14 मार्च 1876ला झाला आणि 17 ऑगस्ट 1958ला ते 1901 ते 1931 म्हणजे 30 वर्ष महानिर्देशक या पुरातत्व खात्याचे आपल्याला दिसून येतात. हे जसे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये एक सरकारी नोकरदार होते तशाच प्रकारे भारतात आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधीचं लेखन केलेलं आहे. आणि त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आणि वसाहतवादी धोरण म्हणजे काय तर भारतात ब्रिटिशांची सत्ता टिकून राहावी अशा प्रकारचा जो विचार प्रवाह सुरू झालेला आहे तो विचार प्रवाह म्हणजे वसाहतवादी धोरण. आणि अशा दृष्टिकोनातून ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये लिखाण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याची माहिती आपण नंतर पुढे अभ्यासणारच आहोत. यामध्ये पहिला इतिहासकार म्हणून जेम्स मिल याचं नाव घेतलं जातं. बघा जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झालेले आहेत. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होता. बघा 1817 साली भारतावर ब्रिटिशांनी लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. याच्यापूर्वी ब्रिटिशांनी भारतावर कोणतंही पुस्तक लिहिलेलं नाही. आणि त्याच्या लिखाणात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आढळतो. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव म्हणजे काय की त्यानं भारतीय संस्कृती हीन मानलेली आहे, भारतीय संस्कृती कमी दर्जाची आहे अशा प्रकारचं मत मांडून इतिहास लेखन केलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या लेखनामध्ये पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्याच्यानंतर बघा हा जेम्स मिल याचं चित्र दाखवलेलं आहे. आणि 6 एप्रिल 1973ला जन्म तर 23 जून 1836ला मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर 1841मध्ये वसाहतवादी दृष्टिकोनातून लिखाणाचा जो दुसरं नाव घेतलं जातं ते म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. बघा यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की 1827 ते 1827 या कालखंडामध्ये ते
मुंबईचे गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल असलेले दिसून येतात. त्यानंतर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहीत आहे, आपण पहिल्या धड्यामध्ये पण अभ्यासलेलं आहे की मराठ्यांचा इतिहास अभ्यासल्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, किंवा भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी आपल्याला मराठ्यांचा इतिहास अभ्यासावाच लागतो. आणि म्हणून एवढं महत्त्व मराठ्यांच्या सत्तेला जर दिसून येत असेल तर या मराठ्यांवर इतिहास लेखनसुद्धा आपल्याला केलेलं जेम्स ग्रँडप याचं नाव आपल्याला घेता येतं. बघा, मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँडप याचं नाव महत्त्वाचं आहे. त्याने ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे मराठ्यांचा इतिहास हा त्याचा मराठी अर्थ आहे. आणि या ग्रंथाचे त्याने 3 खंड लिहिलेले आहेत. आणि या ग्रंथांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँडप याच्या लिखाणामध्ये दिसून येते. बघा, तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये प्रामुख्याने भारतीय संस्कृती गौण आहे, हीन दर्जाची आहे, अशा प्रकारची अशा प्रकारचा दृष्टिकोन या वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये दिसून येतो. त्यामध्ये ग्रँडप हा महत्त्वाचं घेतल्या जातं. ग्रँडपप्रमाणेच राजस्थानचा इतिहास लिहिणारा जो कर्नल टॉड इतिहासकार आहे, यानंही राजस्थानचा इतिहास लिहित असताना असा विचार मांडलेला आहे. परंतु विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक म्हणजे 2 खंडामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामध्ये मात्र त्याची निष्पक्षपाती वृत्ती आपल्याला दिसून येते. बघा, ग्रँडप याच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने म्हणजे निज कीर्तने आणि विका राजवाडे म्हणजेच विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने हा ग्रंथ लिहून ग्रँडप यानं इतिहास लेखन कसं मराठ्यांचं चुकीचं केलेलं आहे हे स्पष्ट केलेलं आहे. याची माहिती आपण राष्ट्रवादी इतिहास लेखनाची जी परंपरा आहे त्यामध्ये अभ्यासणारच आहोत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला भारतीय इतिहास लेखनामध्ये इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये प्राचीन काळातील इतिहास लेखन यामध्ये आपल्याला मौखिक, भौतिक आणि साहित्य या साधनांच्या माध्यमातून माहिती सांगता येते. त्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये कल्हण, बर्नी, त्यानंतर मुघल साम्राज्य संस्थापक बाबर, त्यानंतर अबुल फजल आणि बखर याविषयीची माहिती सांगता येते. आणि आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये आणि ब्रिटिश कालखंडामध्ये प्रामुख्याने जेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला त्यामध्ये हे महत्त्वाचं आहे, कारण सिंधू संस्कृतीचा शोध लागल्यामुळंच भारताचे इतिहास अति जुना झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर काही वसाहतवादी इतिहासकारांनी लिखाण केलेलं आहे. त्यामध्ये नंबर 1 जेम्स मिल, नंबर 2 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, त्यानंतर जेम्स ग्रँडप आणि कर्नल टॉड अशा 4 वसाहतवादी इतिहासकारांविषयी माहिती सांगता येते. अशा प्रकारे आपल्याला हा जो मुद्दा आहे याविषयी माहिती सांगता येते.